साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मागील काही दिवसापासून इंधन दरवाढ आणि दैनंदिन जीवनात अत्यावश्यक असलेल्या गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने सर्वसामान्य महिलांना आपल्या संसाराचा गाडा हाकणे मुश्किल होत आहे। मोदी सरकारने वाढ केलेल्या दरात त्वरित कपात करावी, भडकलेली महागाई आटोक्यात आणावी या व इतर मागण्यांकरिता मंगळवारी काँग्रेस भवन येथे शहर महिला काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन आणि थाळीनाद करण्यात आले। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावाच्या पट्टीत तेलाचे दर असणे अपेक्षित असताना मोदी सरकार मात्र जाणीवपूर्वक पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ करत असल्याची खंत शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी व्यक्त केली। आज केंद्र शासनाने गॅस वाढ, पेट्रोल वाढ, डिझेल वाढ केलेल्या निषेधात आज काँग्रेस भवन समोर सर्व आमचे महिला भगिनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबलेला आहे। आज गॅसचे दर एवढे गगनाला भिडलेले आहेत की विचारायला सोय नाही। आज सर्वसामान्य महिलांना एवढं त्रास होलेला आहे की त्यांनी घरात अन्न शिजवावं का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा मोदी सरकारचा मी निषेध व्यक्त करतो। सोलापूर शहर काँग्रेस कमिटी व सोलापूर शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकार हा जाणून बुजून दरवाढीचं काम करत आहे। आज पेट्रोलचे दर, डिझेलचे दर दोन्ही समसमान झालेले आहेत, सेंचुरी झालेली आहे। आज जागतिक पातळीवर क्रूड ऑइलचा भाव कमी दराचा असताना सुद्धा भारत देशामध्ये हा पेट्रोल डिझेलचा भाव मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहे। ही एक प्रकारे जनतेची लूट मोदी सरकार करीते असे मला वाटते। मोदी सरकारच्या काळात होणाऱ्या महागाईचा भडका यामुळे सर्वसामान्य महिलांना आपल्या संसाराचा गाडा हाकणे मुश्किल होत आहे। वेळेच्या आत गरजेच्या वस्तूंवरील चढ्या दराची घोषणा त्वरित मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने पुढील काळात तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा हेमा चिंचोडकर यांनी दिला। या दीड महिन्यामध्ये जवळजवळ 200 रुपयांनी दर वाढलेले आहेत। 50 रुपये पहिल्यांदा 14 रुपये वाढवले, नंतर 25 रुपये वाढवले, नंतर 25 रुपये वाढवले, 50 रुपये वाढवले। जवळजवळ हे गगनाला भिडलेले दर आहेत। अशा परिस्थितीमध्ये सगळं महिलांचा संसार चालवणे त्यांचा कंबरडा मोडलेला आहे आणि ह्या दृष्टिकोनातून हे गॅसचे दर वाढलेले आहेत। वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या मालाचे दर खूप कमी आहेत। आपल्यावर त्यांनी कराची आकारणी लावून केंद्र शासनाने आपल्यावर आपल्या खिशामधला पैसा करून लूटमार ही सर्वसामान्य नागरिकांची लूटमार चालू केलेली आहे आणि महिलांना आपल्या रोजीरोटी आणि रोजच्या जीवनावश्यक वस्तू त्याच्यामुळे महाग झालेल्या आहेत आणि सध्याच्याला महिलांना आपला हिशोब जो आहे ताळमेळ घालणं मुश्किल झालेले आहे। महिलांना गोरगरिबांना तर उपाशी मारण्याची वेळ आलेली आहे। त्यासाठी मी महिला काँग्रेस शहर काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा निषेध करतो।